चला ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले राकेश आणि कौशिक आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भूमेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया पहिला बॉल मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल वेगवान बॉल थोडासा बाहेर आहे आणि वाईट बॉलने ते इनिंगला झाले सुरुवात. पुढचा बॉल वन्स अगेन हर्षद रेडी आहेत. ओ यावेळी फुल टॉस बॉल चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑन द क्षेत्रक्षेत्रात चेंडू खाली येतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. एक चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 3 धावफलकावरती आहेत. 3-0. पुढचा बॉल रेडी आहे स्ट्राईक हँडला राकेश. वेगवान बॉल वेगबॉन शॉर्ट फाईन लेगला चेंडू निघून जातोय आणि खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहा आतापर्यंत या षटकाची कहाणी. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉल 2 धावा, तिसरा बॉल डॉट बॉल. पुढचा बॉल वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी आहे. ओ या बली सोडून दिलं. वेगवान बॉल भन्नाट वेग रॉकेट बॉल आणि बरोबर सोडून दिलं होतं कारण बराच बाहेर होता. त्या कारणानं वाईट चेंडू वन्स अगेन आमच्या ऑफिशियल पंचाने घोषित केलाय. धावफलकावरती 4. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूचा खेळ झाला. 4 धावा, 4-0. पुढचा बॉल पाहणार आहोत. पॉवर प्ले सुरू आहे. यावेळेला बॅट चेंज चेंडू निघून गेलाय. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दोघांच्या मधून चेंडू निघून गेला. सीमारेच्या पार चौकार. 4 धावा. खूप चांगले प्रयत्न होते. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. बॅट चेंज आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू किती वेगाने गेला होता. खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु बॉल पर्यंत पोहोचू नाही शकले कारण आउटफील्ड भरपूर वेगाने होती. बाउंड्री लाईनला क्लिअर झाली. खूप चांगले प्रयत्न. चौकार येणारा शानदार स्ट्रोक. हा पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. धावफलकावरती आहेत 8-0. खूप चांगली सुरुवात. चौकार पाहिलाय आपण आतापर्यंत राकेशच्या बॅट मधून. पुढचा बॉल पॉवर प्ले सुरू आहे. ओ यावेळी कट करायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पॉवर प्ले. आता या पॉवर प्लेला पॉवर जनरेट करणार कोण? किशोर केबीर. आतापर्यंत खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत. होलीपाडा या संघासमोर SS क्लब होलीपाडा. 2 विनर संघ दरम्यान मॅच सुरू आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. पुढचा बॉल 4 चेंडू 8 धावा. फुल टॉस ऑन साइडला चेंडूला ड्राइव केलंय. लॉन्ग ऑन क्षेत्ररक्षण. ओ ये तो सबसे बड़ी गलती है. हातामधून चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. 6 धावा. टांगो काय चित्र घडलं होतं पहा. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलला खेळत असताना ओ ढूंढो रे साजना. हातामधून चेंडू निघून गेला आणि चेंडू निघून नाही गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. षटकार आलाय. पुढचा बॉल रेडी आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी फटका बसलाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 14-0. खूप चांगली सुरुवात. डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत. आयलू भंडारा उतराला माझे आईच्या पालखीला. आयलू भंडारा
DJ Vaibhav in the mix. टाकेव पॉवरफुल प्लेला पॉवरफुल बनवलंय आणि पॉवरफुल बनवत असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जबरपास 14 धाबा बनल्या. खूप चांगली सुरुवात किशोर केबीर मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाहूया आता थोडंसं दडपण वाढलंय एस एस क्लब होलीपाडा या संघासमोर. दुसऱ्या षटकामध्ये प्रणय आल्यात. प्रणयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया इकडून थोडासा दबाव आहे. दडपण वाढलंय. कमबॅक करावं लागणार आहे. पॉवरफुल कमबॅक करावं लागणार आहे कारण धाबा बेगाने येत आहेत. खूप चांगला स्टार्ट आतापर्यंत राकेशने मैदानाच्या आतमध्ये केलाय. लेट्स सी कौशिक ऑन स्ट्राईक. पहिला बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू त्या चेंडू खाली येतोय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा सहज सोप्या रीतीने कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धाबा धावफलक करते 16 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण ऐकत आहात पाहत आहात. तिसरं पर्व या स्पर्धेचं आणि आजचा पहिला दिवस. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. तिकडे ही स्पर्धा अर्नाळा किल्ला या नगरीमध्ये आपल्या भेटीला आले. यापैकी बराच बाहेर आहे आणि वाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. धाबा धावपलकर 17 फ्लाइंग स्टार्ट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. किशोर केवीर संघ थोड्याशा अडचणी वाढल्यात. वारंवार घेतलेला बदल. फिल्डिंग पोझिशन मध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. आता फील्ड पोझिशन पाहू शकता आपण. लेट्स सी पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल. ओ यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरचा. ओ खूप चांगली फिल्डिंग. येस जेल टिपलाय. सुपर कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम किशोर केवीर संघाला गॉन. सुपर कॅच. डीप एक्स्ट्रा कव्हरला जे खेळाडू होते क्विक वेगाने आले. चेंडू खाली आले. स्वतःला जज केलं आणि बॉलला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जज करत असताना हा झेल टिपला. पहिला धक्का आणि नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. विकेटसाठी संघर्ष सुरू होता एस एस क्लब होलीपाडा या संघाचा आणि ती विकेट येत असताना आतापर्यंत धावफलकाची कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. धाबा धावफल करते 17 राज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. खूप चांगली बॉलिंग करतात. आता राजच्या आल्यानंतर अजून 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता 2 बंधू आल्यानंतर किती दडपण वाढणार आहे. किती प्रेशर अजून घेऊन येणार आहेत मिस्टर प्रणय ते आपण पाहणार आहोत. 17/1 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल. ओ याबलीला कडक स्ट्रोक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली येतोय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी नॉट आउट. दुसरी घेता घेता क्विक फेकी रॉकेट थ्रो. बॅकअप सुद्धा तितकाच वेगाने होता. त्या कारणाने एका धाबाने समाधान मानावं लागलंय. धाबा धावफल करते आतापर्यंत 18 धाबा धावफल करते. 18/1 या आतापर्यंत कहाणी 1.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. राकेश खूप चांगली बॉलिंग करतायत आणि राज पाहूया 2 बंधूंचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे आणि किती धाबा बनवणार आहात. मॅच नंबर 3 2 विनर संघ दरम्यान मॅच. बिग बॅशचा फॉर्मॅट आहे. इकडून तुम्ही एक मॅच पराभूत झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक संधी मिळते. 2 मॅच तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेबाहेर आणि इकडून 2 मॅच जिंकाल तर तिसरी मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला आजच्या दिवसाचे क्वालिफायर म्हणून घोषित केले जातील. हा बिग बॅशचा फॉर्मॅट आहे आणि आता पाहूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ बाजी मारणार आहे. पुढचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल. पॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. विकेट नंतर शानदार कमबॅक आतापर्यंत प्रणय यांचा मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 18/1 या आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल. प्रणय रेडी आहेत. ओ यावेळीला भरपूर वरून लो ओव्हर फुल टॉस चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. येस
रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. कोण बाद? राकेश बाद, ज्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली होती. त्या राकेशला रनआउटच्या रूपाने बाद व्हावा लागलाय. दुसरा धक्का टीम किशोर केवीर संघाला गॉन. सर पण बॉल काउंट ओके. रनआउट झाला ना, बॉल काउंट नाही. चला नो बॉलची रन. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पाहूया आता फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. जतीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या. डेड बॉल. रनअप चुकला होता, त्या कारणानं वन्स अगेन पुन्हा एकदा त्या बॉलिंग ट्रॅकवर जावं लागलं. मंचित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 19 धावा. फ्री हिटचा बॉल पाहूया. फ्री हिटचा बॉल. बॅटची एज पाठीमागे जेल सुद्धा पकडला होता, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं विकेट नाही आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. खूप चांगली बॉलिंग, बऱ्याच गोष्टी घडल्या त्या षटकामध्ये. 2 धावा पहिल्यात, वाईड पहिल्यात, विकेट पाहिलाय, आणखीन एक रनआउट पाहिलाय, फ्री हिटचा सुद्धा बॉल पाहिलाय. आता शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बरोबर चेंडू खाली आल्यात. लॉंग ऑनचा खेळाडू. आणखीन एक धक्का. तिसरा धक्का. 19 वर 3. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. डीजे ला ऐकून लगेच बोलणार आहोत. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी, तुझे जत्राची वाट बघतो. आमासाठी ती दसरा दिवाळी, आमासाठी ती दसरा दिवाळी. सजली आई सजली सोन्याला नाटाली, सजली आई सजली सोन्याला नाटाली. पालखीत बैसली न्यायला गावानं मिरविली, पालखीत बैसली न्यायला गावानं मिरविली. देवाचा सागर दाटीला आईच्या पालखीला. थँक्यू. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. दाबादाब फलकावर 19 वर 3. खूप चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये होती. दाबा वेगाने होत्या त्या, आणि त्यानंतर प्रणय आले आणि प्रणयने ज्या प्रकारची बॉलिंग केली, सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. त्या षटकामध्ये 3 विकेट आले. बॅटर नेम सांगा. हामिश आल्यात नवीन फलंदाज. पाहूया अपकमिंग यंगस्टर अजून बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. ड्राईव्ह केलं चेंडूला, आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तिकडून जातोय. चेंडूला अडवतात. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 20 धाबा फलकावरती आहेत. भव्य अपकमिंग यंगस्टर, ज्या यंगस्टरचा बोलबाला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला राहिला होता. पाहूया या मॅच मध्ये काय करतात. शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण दाट चेंडू खाली येतोय, आणि सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाले. पहा या मॅच मध्ये आतापर्यंत मोमेंटम कोणाच्या बाजूने एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये. पहिल्या षटकामध्ये धाबा इतक्या वेगाने येत होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रणयने आपल्या बाजूने मोमेंटम घेतला. आता तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. 21 वर 3. तिसरा बॉल. रेडी होत्यात. ओ याबली बॅटची टॉपेज स्वतः भव्य आल्या. सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय, आणि आणखीन एक धक्का. 4थ्या विकेटचं पतन किशोर केवीर या संघाचं गॉन.
थँक्यू. पहा कशा प्रकारे बाद झाले. शॉर्ट आर्म पुल करायचं होतं. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती. बॅटच्या टो एंडला लागत असताना चेंडू हवेत गेला. भरपूर वेळ हवेत होता आणि भव्य स्वतः चेंडू खाली गेले. बॉलची वाट पाहिली आणि सहज सोप्या रीतीने झेल टिपला. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज निशान मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अडचणी वाढल्यात. पहा पलटवार किती स्ट्रॉंग राहिलाय आतापर्यंत, किती पॉवरफुल राहिलाय. दुशांत आल्यात. चला पुन्हा एकदा भव्य रेडी होत आहेत. खूप चांगली बॉलिंग. पाहूया पुढच्या बॉलवर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. पहा बॅकअप दिला मिड विकेटच्या खेळाडूने आणि तोपर्यंत 2 धाबा सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाल्या. धाबा धावपलकावरती आहेत. 23 धाबा. पुढचा बॉल. ओ यावली बॅटची एज पाठीमागे. खूप चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू क्विक आले चेंडू खाली आणि एका हाताने चेंडूला अडवत असताना फेकी करतायत तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. खूप चांगली फिल्डिंग. कदाचित तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकला असता. पाठीमागे आउटफील्ड क्विक आहे परंतु शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूने खूप चांगली फिल्डिंग केली. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. 24 धाबा. शेवटचा बॉल. सुपर बॉलिंग. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 5 धाबा दिल्यात. एक महत्वाचा गडी बाद केलाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू त्या चेंडू खाली येतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती 26 वर 4. टीम किशोर केवीरचा संघ SS क्लब होलीपाडा या संघासमोर डीजे ला ऐकून लगेच बोलणार आहोत. शेवटचं षटक. पहिलाच बॉल. ओ सुपर कॅच. मॅग्निफिसंट कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. पंच काय झालं. पंच किती धावा. 2 धाबा. थोड्या पुढे पडला होता चेंडू. असं वाटलं होतं एका वेळेला की झेल टिपला गेलाय परंतु पहिल्याच बॉलवर 2 धाबा. हर्षद मेहर एक वेगवान गोलंदाज रॉकेट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. ज्या खेळाडूचा आतापर्यंत या मागील 2 वर्ष झाले वसई तालुका पालघर जिल्ह्यामध्ये बोलबाला राहिलाय. दुर्गेश इलेव्हन या संघाकडून खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत हर्षद यांनी केले. मागील 2 वर्षामध्ये या नवीन हंगामामध्ये खेळत असताना ग्रामीण धमाका इतकी मोठी स्पर्धा सुद्धा या खेळाडूने ती कव्हर केली होती. इतकी पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत आहे. तुम्ही एक स्टेप पुढे आहात. तुम्ही गावामधून जो काही खेळ करता ते गावाच्या बाहेर पडल्यानंतर तुमचा खेळ कशा प्रकारे असतो. तुम्ही त्या वसई तालुक्यामध्ये खेळत असताना तुमचा रिधम किती तुमच्याकडे किती पॉवरफुल आहे. तुमच्याकडे मोमेंटम किती आहे. या सर्व गोष्टी घेत असताना आतापर्यंत जो काही खेळ राहिलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. जबरपास 6वा गडी बाद होतोय. 5वा गडी बाद होतोय. सॉरी 29 वर 5. डीजे ला ऐकून लगेच बोलणार आहोत. शेवटचे 2 चेंडूचं खेळणं बाकी आहे. नवीन फलंदाज आल्यात. दीपेश आल्यात. नवीन फलंदाज दीपेश. परंतु आतापर्यंत पहिल्या षटक वळखता जी काय आतापर्यंत बॉलिंग राहिले ती आतापर्यंत पॉवरफुल राहिले. काय जबरदस्त पलटवार केलाय
या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आतापर्यंत एस एस क्लब होलीपाडा या संघाने होल टॉस बॉल ऑन साइडला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला पाठवलंय सीमारेषा पार षटकार 6 धाबा. नेक्स्ट मध्ये टॉस सुद्धा इनिंग ब्रेक मध्ये केला जाणार आहे. ओ या गोष्टीची कमी होती. येस पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं. फुल टॉस बॉल सहज सोप्या रीतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहिला. 6 धाबा आल्यात. 35 शेवटचा बॉल पाहणार आहोत काय घडतं. लेट्स सी. हर्षद समोर वन्स अगेन. दीपेश रेडी आहेत शेवटचा बॉल घेऊन. शेवटचा बॉल डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं ताकद नव्हती आणि एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दुसरी घेता घेता फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद. आणि जिकडे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय धाबा धावपलकावरती 36 धाबा धावपलकावरती आहेत. 37चं टार्गेट सेट केलंय किशोर के वीर या संघाने एस एस क्लब होलीपाडा या संघासमोर. नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण वळणार आहोत. चला होलीपाडा बी आणि स्वप्नपूर्ती दोन्ही संघाचे संघनायक या टॉस का बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करणार आहोत. स्वप्नपूर्ती आणि त्यांच्या गेस होलीपाडा बी. चला होलीपाडा बी कॅप्टन या. टीम होलीपाडा बी कॅप्टन या. स्वप्नपूर्तीचे कॅप्टन आल्यात. आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 4 दोन लुझर संघ दरम्यान मॅच आहे आणि 2 विनर संघ दरम्यान मॅच कडे आपण टॉस नंतर बोलणार आहोत. जिकडे 37 टार्गेट सेट केले किशोर केवीर या संघाने एस एस क्लब होलीपाडा या संघासमोर. त्या अगोदर टॉस. चला टॉस होणं इम्पॉर्टंट आहे इनिंग ब्रेक मध्ये. चला होलीपाडा बी संघ कॅप्टन क्विक लगेच या प्लीज. नितेश टॉस साठी या प्लीज लवकर या. चला लवकर प्लीज. चला या आपण टॉस करणार आहोत विदेश साहेब यांच्या शुभ हस्ते. मॅच नंबर 4 दोन लुझर संघ दरम्यान मॅच आणि त्या मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत. 37चं टार्गेट आहे. 2 विनर संघ दरम्यान मॅच जे आपल्या भेटीला आले. होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय ऐकतोय. चला टॉस केला जातोय स्वप्नपूर्ती आणि होलीपाडा बी. हेड इज अ कॉल. इट इज हेड. टॉस जिंकला काय निर्णय. आम्ही बॉलिंग करूया. पहिल्या मॅच मध्ये पराभव झाला. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इकडून जिंकाल तर तुम्ही पुढे जातील. हराल तर स्पर्धेबाहेर. कशा प्रकारची तयारी आता या स्पर्धेसाठी. पहिल्या मॅच पासून आम्हाला आता समजलंय कसं खेळायचंय. कारण की आमची गोलंदाजी जराशी खराब झाली फलंदाजी पण जराशी खराब झाली. तर ह्यावेळी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. दादा आता प्रथम बॅटिंग करायची कशा प्रकारे तयारी आहे या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या मॅचला आमची टीम कॉम्बिनेशन बरोबर बसलं होतं. आता आमचे प्लेयर आलेले आहेत दुसरे तर चांगलाच प्रयत्न करू आम्ही. एक प्रश्न विचारायला आवडेल दोघांना सुद्धा. किती दिवसाचा प्रवास होता. किती दिवसांची मेहनत होती या स्पर्धेसाठी. खूप दिवस कारण की 1 महिना झाले ग्राउंडवर प्रॅक्टिस पण करतात आणि साफसफाई पण चालू आहे. सर्वांचं खूप योगदान आहे ह्या टुर्नामेंट मागे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच कडे बोलणार आहोत जिकडे प्रमोद सर जॉईन आहेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच कौस्तुभ मेहर. सामन्याला होते सुरुवात. 37 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय SSC क्लब या टीम समोर. प्रतिस्पर्धी संघ किशोरी के वीर. पहिलाच बॉल बीमरचा नो बॉल पाहायला मिळतोय. 9+6 मिळतील. एकंदरीत 7 धावा आणि हा फ्रीडचा बॉल सुद्धा पाहायला मिळेल. तो सुपर हिट होईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. काय फटका खेळला होता कृतिकच्या बॅट मधून. छोटा पॅक बडा धमाका षटकारात परावर्तित केलं गेलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. पहिलाच बॉल हातातून सुटला होता गोलंदाज राकेशच्या आणि कृतिकने बरोबर ओळखलं होतं. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन दी अप खेळला गेलाय. फ्रीडचा बॉल आहे. वन बाउन्सने अतिशय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन डेफिनेटली मिळेल. फटाक्यांची आतषबाजी सुद्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि हीच खासियत राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. नेहमीच म्हटलं जातं ना की कोळीबाई म्हणजे कष्टांची शान. घर आणि संसार दोन्ही तिच्या हातात महान. लाटांशी झुंज देत उभी राहते ती खंबीर आणि कोळी स्त्री म्हणजे जिद्दीची खरी तस्वीर. या आमच्या कोळी नारी शक्तीला मानाचा सलाम. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथे सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. मिस्टर जागृत गॉन. नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ कष्टाचं पैसे जरा गोपाळ. चिमक्याची चोली बाई रंगात फुलैली. चिमक्याची चोली बाई रंगात फुलैली. ती माझी जमल जोडी माझे वस करीन बायको. ती माझी थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतायत होळीपाडा चषक 2026 ही शानदार आयोजन. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. येणारी 4 दिवस आपल्याला सातत्याने अप्रतिम पाहायला मिळतील. जे श्रोते जोडले गेले त्या DBL लाईव्हच्या माध्यमातून त्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम आणि खूप खूप धन्यवाद. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने यावाला डाईव्ह तर जरूर मारली गेली होती परंतु बॉल निघून गेला आणि 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. जयेश मांगेला सध्या कॅमेरामॅनची भूमिका निभावत असताना केवलला आपण पाहतायत सध्या मास्टर माइंड ऑपरेटिंग करत असताना आणि रोहित चौधरी डिजिटल स्कोरिंग करतायत. यावेळेला फुलटॉस बॉल बीमर आहे. कदाचित राकेशची गोलंदाजी बंद होईल की काय आणि इथे गोलंदाजी कॅन्सल केली जाईल कारण तुमचे 2 बीमर जे आहेत ते डेंजरस होते आणि त्यामुळे इथे गोलंदाजी करणं तुम्हाला आता इथे बंधनकारक राहणार नाही. दी फ्रीडचा बॉल पाहायला मिळतोय. नामी संधी तर होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. विजयासाठी 37 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना स्टार्ट तर चांगली झाले. राज आपल्या गोलंदाजी मार्कवर राकेशची जागा भरून काढण्यासाठी म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागतं हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल कारण थांबला तो संपला आणि हा बॉल फुलटॉस पुन्हा एकदा मात्र त्याच्या पावलोपावली यावेळेला हे बॉल डिलिव्हर केले गेलेत. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार होळीपाडा चषक षटकार.
चांगली बॅटिंग होत असताना धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 5 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 धावांची पाठलाग करत असताना एस एस क्लब आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. कारण रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. 1.5 ओव्हर जरी बॉल झाला या वेळेला ओव्हर झाल्या तरी सुद्धा मात्र तुम्हाला 11 बॉल ते यूज झालेले मात्र तुम्हाला दिले जाणार नाही. नवीनच बॉल तुम्हाला दिला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो. हे नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. अर्नाळा किल्ल्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच पर्वणी असते, मेजवानी असते आणि का म्हणून या स्पर्धेची 1 वर्ष सगळी जण आतुरतेने वाट पाहतात. सुपर बॅटिंग करत असताना सध्या कृतिकला आपण पाहतायत आणि नवीन फलंदाज मिस्टर अविनाश नॉन स्ट्राईक एंडला आहे. चांगला बॉल होता, खोलवर बॉल पाहायला मिळतोय. 1 रन मेल खोदून काढला जातोय. एक बुंद्यातला बॉल असंच म्हणावा लागेल. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर महागडे षटक ठरलं गेलं आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगेचे दिवस आणि त्यामध्ये ही सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की बाहेरून संघ चांगले चांगले संघ आले पाहिजेत. अर्नाळा किल्ल्याचं नाव, होळीपाडा चषकाचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये हे आलं पाहिजे आणि त्या हेतूने एक निष्ठेने या स्पर्धेचं चांगलं आयोजन केलं जातं. मग या स्पर्धेचा फायदा हा शब्द नाहीये. आम्हाला फक्त चांगला क्रिकेटचा खेळ खेळता यावा, चांगले खेळाडू येऊन मात्र आमच्या गावामध्ये चांगलं क्रिकेट खेळावं या हेतूनेच ही स्पर्धा भरवली जाते. अन्यथा काही स्पर्धा आपण पाहिल्या तर 16-16 संघ घेतले जातात. मग तुम्हाला तिथे 2-2 षटकांचे सामने खेळायला मिळतात. मग फीज आपण पाहिली तर 6-5 हजार रुपये, 6-7 हजार रुपये फी असते आणि तिथे तुम्हाला जेवण तर बिलकुल तुम्हाला विचारलं सुद्धा जात नाही. परंतु प्रत्येक संघाला या टीमच्या माध्यमातून जेवण मिळतं. त्यामध्ये तुम्ही सांगत असतील की फी कमी करा तर हे चुकीचं आहे. मात्र याच गोष्टी खूप नमूद कराव्याशा वाटतात क्रिकेटच्या खेळामध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात तर फक्त क्रिकेट चांगलं खेळा, मात्र त्या आयोजकांचा रिस्पेक्ट करा हेच मी प्रत्येक खेळाडूला मात्र विनंती करेन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता 18 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका होता ऑन ड्राईव्ह, मनगडाचा चांगला वापर केला गेलाय. 1 रन मेल. या एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये ही एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि 3 वर्षांच्या संस्कृतीची ही स्पर्धा पाहायला मिळते. त्या स्पर्धेचं नाव आहे होळीपाडा चषक 2026. यावेळेला चिप शॉट खेळले, हलक्याशा हाताने नरम हाताने खेळले होते. फिल्डरने केली चुकी. कॅचेस विन द मॅचेस. झेल खूप महत्वपूर्ण आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. टेक द कॅच अँड विन द मॅच. घ्याल झेल तर जिंकाल हा क्रिकेटचा खेळ. परंतु इथे झेल सुटलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 17 रनची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. बिमर नो बॉलचा इशारा. 1 रन तर डेफिनेटली अविनाशच्या बॅटमधून दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेक येईपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने 9+2 मिळतील धावा 3. या 3 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एस एस क्लब या टीमची जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज आहे प्रीतला आपण पाहू शकतायत. फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. सुपर हिट होईल का हा बॉल याकडे लक्ष असणार आहे.
यावेळेला अविनाशचा हा फटका फसलाय. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला. एक रन तर मिळेल, फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता आणि खराब फेकी झाली. 2 रन्स मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगली ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस, उद्या सफाळी गट 1 फॉर्मॅटला सुद्धा या स्पर्धेत प्राधान्य दिलं गेलंय. म्हणजे एक चांगली स्पर्धा, नावलौकिक स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुलटॉस बॉल, अविनाशच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी परावर्तित करणारा हा धमाकेदार स्पेक्टॅक्युलर होळीपाडा चषक षटकार. आणि आमच्या नारी शक्ती पहा, ह्या वेळेला हीच परंपरा राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबवर सातत्याने मात्र या व्हायरल का व्हिडिओ होतात त्याचं एकमेव कारण आपण पाहिलंय. अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला बिग फॅन पुरुष वर्ग हा येताना पाहायला मिळतो आणि त्या लक्ष्मीचा सुद्धा मात्र यावेळेला स्वीकार केलं जातं. की म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर, मग मी तुझ्या जवळ येईन. आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं की षटकार आला आणि त्यामुळे मात्र ताईने मात्र ह्या वेळेला आपण पाहिलं तर त्यांना बक्षीस दिलं. ऑन साईडला खूप चांगला फटका येत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 32 धावा. 5 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले ते 5 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. चांगलं कंट्रोल बॅटरचा पाहायला मिळाला. कृतिक व्हाईट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून येत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 4 रनची फक्त आता नितांत आवश्यकता आहे. सामना क्रमांक 3. यानंतर लुझर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. या ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावले. फिल्डिंग मात्र थोडीशी लूज पाहायला मिळते. मिसफिल्डचा फायदा मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 35 या धावसंख्येवर आणि विजयासाठी आता 2 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र हा होळीपाडा चषक 2026. आग्र्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाच लाल लाल कुकू. थँक्यू. 2 रनचं ह्या वेळेला अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. आउटसाइड द लेग स्टंप, स्कोर आर लेवल. 1 रन ऍड होईल. 36 धावा फलकावर एस क्लब टीम. सध्या मात्र फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. तो शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज असेल आजच्या दिवसातील आणि तो संघ मात्र अंतिम 4 मध्ये पोहोचताना पाहायला मिळेल का. अजून 2 सामने एकंदरीत आपण पाहिलं तर एक एलिमिनेटर हा सामना सुद्धा पाहायला मिळेल. ऑन साईडला खूप चांगला फटका, मनगडाचा चांगला वापर केला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना एस क्लब संघ. अविनाश वेल प्लेड. कृतिक जबरदस्त बॅटिंग, शानदार फलंदाजी पाहायला मिळाली आणि समजूतदारपणाचं क्रिकेट कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं ते कृतिकने. सलामीवीर कसा असावा, जागृत बाद झाल्यानंतर परिपूर्ण जी जबाबदारी आणि दारोमदार जी आपल्याला पाहायला मिळाली ती कृतिकवर होती. ती दारोमदार सातत्याने आपण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. तू लावलंस मला तोंड बघतो आई बापाला ते तयार होतील का.